संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते व संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते। त्या किंक्रांतीला अशा पद्धतीचे हे धिरडे बनवले जातात। अगदी साधी सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितली। अगदी 10 मिनिटात हे जाळीदार धिरडे गव्हाच्या पिठापासून तयार होतात। हे तुम्ही नाश्त्याला सुद्धा हवं तेव्हा बनवू शकतात। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मिक्सरचं मोठ्या आकाराचे भांडे घ्यायचे। त्यात 2 कमी तिखट मिरच्या, 1 तिखटवाली आणि 3 ते 4 मी इथे लसूण पाकळ्या घातल्या आहेत। त्यामध्येच आता 1 छोटा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा ओवा आणि आता हे मिक्सरला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक मी हे इथे करून घेतले। आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला घालायचे 1 वाटी गव्हाचे पीठ। आपली रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीचे प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे। 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे इतका मी इथे बारीक रवा घेतलाय। जाड रवा वापरला तरी देखील चालेल। त्याच वाटीने मोजून 1 वाटी व पुन्हा अर्धी वाटी इतके पाणी मी यामध्ये घातले। आता हे मिक्सरला फिरवून घेतले। पुन्हा यामध्ये जे पाणी उरले होते ते यामध्ये टाकून घेते व अगदी चमच्याने एकदा हलवून घ्या। त्यानंतर पुन्हा मिक्सरला मी इथे फिरवून घेतले। अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्या इथे तयार झालंय। आता यामध्ये अर्धा चमचा इतकी धनेपूड घालते, चवीपुरते मीठ घालायचे व पुन्हा अर्धी वाटी यामध्ये मी पाणी घातले। म्हणजे टोटल आपण यामध्ये 2.5 वाटी इतके पाणी मिक्स केलेले आहे। अशा पद्धतीची पातळ अशी कन्सिस्टन्सी बॅटरची इथे झालेली आहे। हे बघा मी तुम्हाला इथे बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते। अशाच प्रकारे पातळ असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे। 10 मिनिटांसाठी बॅटर झाकून ठेवूयात, म्हणजे त्यामधला रवा छान फुलला जाईल। आता 10 मिनिटांनी मी ते झाकण काढून घेतले। अशा पद्धतीची कडा असलेला पेला किंवा याला तुम्ही काय म्हणतात फुलपात्र ते घ्यायचे व अशा पद्धतीने व्यवस्थित खाली वर करत छान मिक्स करून घ्यायचे। तवा व्यवस्थित गरम करून घेतला। त्यावर अगदी थोडेसे मी इथे तेल घातले। मी रोजच्याच वापरातला चपातीचाच इथे तवा घेतलेला आहे। थोडे तेल घातले। गॅस फुलच ठेवायचा, तवा छान गरम असावा आणि गॅस फुल ठेवूनच आता हे बॅटर अशा पद्धतीने ह्या पेल्याच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवते ह्या प्रकारे तव्यावर पसरवून घ्यायचे। कडेने बॅटर सोडल्यानंतर हे बघा आपोआप ते आतमध्ये जाते व थोडेफार कमी बॅटर पसरले असेल तर थोडे पुन्हा बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने गॅस मी इथे फुलच ठेवलेला आहे। आता कडेला अगदी थोडेसे तेल घातले। यानंतर आता गॅस मीडियम करायचा। हे अशा पद्धतीचे जे छोटे छोटे होल असतात त्यामध्ये सुद्धा थोडे थोडे तेल मी इथे टाकून घेतले। गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर 1 ते 1.5 मिनिटं खालची बाजू छान व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने त्याच्या कडा अशा लालसर झाल्या की त्यानंतर आता उचलण्याच्या मदतीने त्याच्या कडा हळूवारपणे इथे सोडवून घ्यायच्या। हे बघा अगदी सहजपणे तव्यापासून हे धिरडं मोकळं झालंय आणि मस्त जाळीदार असं कुरकुरीत हे धिरडे आपले इथे तयार होतात। कडेला छान कुरकुरीत आणि आतमध्ये थोडेसे सॉफ्ट असे हे धिरडे चवीला खूप छान होतात। अजून थोडेसे मी इथे तेल घातले आणि खालची बाजू सुद्धा गॅस फुल करून आता मी इथे अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित भाजून घेतली। याला तुम्ही धिरडं म्हणा किंवा मस्त कुरकुरीत असा गव्हाचा पिठाचा डोसा सुद्धा म्हणू शकतात। छान जाळीदार तयार होतो। ते झाल्यानंतर एखाद्या जाळीवर काढून ठेवायचे, म्हणजे त्याची वाफ ही रिलीज होईल। आता पुन्हा दुसरं धिरडं मी तुम्हाला इथे लावून दाखवते। तवा व्यवस्थित गरम केलेला आहे। गॅस फुल ठेवायचा। अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने बॅटर कडेपासून सोडत आतमध्ये यायचे। अशा प्रकारे ते बॅटर सोडवून घ्यायचे। त्यानंतर आता त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेऊयात। कडेला व आतमध्ये व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने तेल सोडून घ्यायचे। त्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर 1 ते 1.5 मिनिटं खालची बाजू छान लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची। त्याच्या कडा अशा पद्धतीने लालसर झाल्या की हळूवारपणे उचलण्याच्या मदतीने कडा सुरुवातीला सोडवून घ्यायच्या। त्यानंतर उचलण्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने हे धिरडं उलटवून घ्यायचे। बघू शकता मस्तच या धिरड्याला सुद्धा छान अशी जाळी आली आणि रंगही अगदी सुरेख आलाय। शिवाय चवीला हे खूप चविष्ट होतात, पौष्टिकही आहेत। लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे खायला देऊ शकतात, मुलं आवडीने खातात। खालची बाजूही मी इथे हाय फ्लेमवर 1 मिनिट छान भाजून घेतली। हे धिरडं मी इथे काढून घेते। आता अशाच पद्धतीने सर्व धिरडे मी इथे तयार करून घेते।
अगदी पटापट तयार होतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशा पद्धतीचा हा नाश्ता बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। अगदी झटपट तयार होतो आणि पौष्टिक देखील आहे। किंक्रांतला अशा पद्धतीचे हे धिरडे बनवले जातात। तुमच्याकडे किंक्रांत स्पेशल काय असते ते कमेंट करून मला नक्की कळवा। आणि हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता तुम्ही सॉससोबत लोणच्यासोबत सर्व करू शकतात किंवा नुसतं असंच देखील खाल्लं तरी चविष्ट लागतो। अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतचे बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशा सोप्या रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। हे बघा, मी एक धिरडं तुम्हाला इथे जवळून दाखवते। छान कुरकुरीत, आतमध्ये सॉफ्ट व कडेला मस्त कुरकुरीत असं तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, छान जाळी अशी इथे त्याला आलेली आहे। मस्तच आतमध्ये सॉफ्ट व कडेला मस्त कुरकुरीत। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।